शांता बनव ना चहा आता. बनवते ना जी. तुमच्या तर उठून सुटून ना चहाच राहते. आता काम बिम झाले, लेट ते म्हटले तर आल्या तुम्ही. चहा शांता, चहा बनव ना म्हणून. झोपून काम नाही राहिल्या थोड्या वेळ? झोपलो तरी 1-1.5 तास. अजून किती झोप म्हणते? आणि आतापर्यंत कोणते कामं केली तर तू? तुम्हाला काय खाणे ना झोपणे? घरी कामं कमी निघतात का? हा थोडासा झाडून वगैरे काढली, जिकडे तिकडे जारवा झाला होता. आता राऊ राऊ हवा धुवून देते, पूर्ण धूळ येते घरामध्ये. आणि आता 2-3 दिवस घरी नव्हती तर कुठून झाडत होते ना कुठून नाही. तसंच धूळ 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 वाटत होता नुसता. हो बाबा, झाला पुष्कळ कामं केली. आता नको सांगू. अहो ते पहा, ते दुर्गा आली होती काल. नुसतं सांगितलं ना तुला, दुर्गा आली होती 2 दिवस म्हणून. तुला विचारत होती म्हणून. आणि आता मला सांगून राहिली. वा. अहो तसं नाही. अरे हो, कशासाठी आली होती मग दुर्गा? अहो ते लोणच्याच्या आंब्यासाठी आली होती. मग विचारलं तुला आहे का म्हणून, तेव्हाच म्हणायला नाही पाहिजेत होता का भाऊ लोणच्याचे आंबे पाहिजेत होते म्हणून. आणि आता आली लोणच्याचे आंबे संपल्यावर. तेच तर म्हटलं मी तिला. आता म्हणत होती 10-15 निघतील तर द्याल म्हणत होती. आहेत का झाडाला? नाही, सगळेच तोडून झाले. आणि ते असतील तर ते खूप लांब आहेत. हात नाही पुरत ना, काही नाही पुरत, उंचावर आहेत. असं का? जाऊ द्या मग, आणेल कुठूनही घेऊन. जेव्हा राहते तेव्हा तर येत नाही. ते आली घरी तेव्हा म्हणायला पाहिजेत होता, तर मिळाले नसते का? अहो मी काय म्हणते, किती झाले आंब्याचे पैसे? झाले ना 10,000च्या वर झाले. हो तर मी काय म्हणते, त्या आंब्याच्या पैशाची एखाद नामना घेऊन टाकू. कशाची नामना घेते? आता कास्तकारीला पैसे नाही लागतील का? बरं झालं यावर्षी आंबे झाले तर तुम्हाला कास्तकारीला लावायसाठी नाही. आता मागच्या वर्षी आंबे नाही झाले होते तर तुम्ही शेती केलीच नाही, तशीच ठेवली शेती. हो ना? का बाबा, तुमचं काही समजत नाही. आता समोर पोराचं लग्न करायचं आहे. एक सामान घेऊन ठेवू तेव्हा होईल ना. सोना किती महाग झाला. थोडा थोडा आपला बनव. ते काही नाही, हे आंब्याचे पैसे ना खर्च करायचेच नाही. ठीक आहे बाबा, ठीक आहे. तुला जसा दिसते तसा कर. जसा दिसते तसा कर म्हणजे काही मी उडवून राहिली का? चांगल्यासाठीच म्हणत आहे. हो ना, तर ठीक आहे ना, ठीक आहे. घेऊन घेशील का? घेते तर. तरबूजवाले तरबूज घ्या तरबूज. गोड गोड तरबूज. 10ला 1, 20ला 1. तरबूज घ्या तरबूज. तरबूजवाला आला वाटते. आवाज आला का तुम्हाला? हो आला, आवाज आला. चला ना घेऊन आणू. नाही राहू दे. का तू चांगला माल राहते का गावात आणतात तर? तो छाटला सुटला माल आणतात गावामध्ये विकायला. पाहिल्या का तुम्ही? जाऊन पाहिल्या का त्या तरबूजवाल्या जवळ? बस इथूनच म्हणतात छाटला माल राहते तर असा राहते तर तसा राहते म्हणून. का पाहायचं आहे? मी सांगतो ना, इथूनच सांगतो तुला. चांगला माल राहतच नाही तर 10 ना 20 रुपयाला तरबूज मिळतात का? आता तर मार्केटमध्ये किलोच्या हिशोबाने तरबूज विकतात. 20 रुपये किलो, 25 रुपये किलो. एक तरबूज पडते कितीचा माहित आहे का? 80 रुपयाचा, 100 रुपयाचा. मग विचार कर तू. विचार कर ना तू. तो तरबूजवाला 10 रुपये 20 रुपये म्हणते तर किती चांगला असेल. राहू द्या बाबा, तुम्ही बघत नाही, काही नाही. इथूनच बस तुमचं सुरू होऊन जाते घरूनच. असा असेल तर तसा असेल तर अमका असेल तर ढमका असेल म्हणून. ए आई आई काय झालं सोनू? आई तरबूजवाला आला ना. चल ना आई, घेऊन दे ना. नाही सोनू, राहू दे. ते चांगले नाही राहत ना. गावात येतात तर तरबूज चांगले नाही राहत. नाही ना आई, चांगले आहेत ना. घेतलं ना. कोणी खाऊ नाही पाहिला तिथं. गोड लागला ना. चल ना आई, चांगले आहेत ना. नाही म्हटली ना, राहू दे ना. जा ना शांता. आता पोरगा घेऊन दे म्हणते तर जात काऊन नाही? वा मस्त काम आहे तुमच्या. आता म्हटली मी तर का म्हणाले ते तरबूज चांगले नाही राहत आणि आता जा म्हणता. अरे बापा, आता म्हणलो तर तोच पकडून ठेवते का? आता पोरगा म्हणत आहे घेऊन दे म्हणून, तर जा ना घेऊन आण. नाही बाबा, मी नाही जात. चांगला नाही निघाला की मग मलाच म्हणाल तुम्ही असाच घेतली ना तसाच घेतली म्हणून. जा ना, आता भाव खाऊन राहिली. नाही तुम्ही चला आता. चल बापा. आई लवकर ये, मी थांबवतो त्याला. हो जा थांबवशील जा. तरबूज घ्या तरबूज. तरबूजवाला तरबूज घ्या तरबूज. गोड गोड तरबूज. ताजा तरबूज. आई कधी आली गावावरून तू? झाला 1 तास झाला ना आली तर. कोणासोबत आली आई? फोन बिन काही केली नाही ना? मायाजवळ कोटचा फोन करतो मी. अन मला का समजते बापा, गुडघ्या माणसाला फोन बिन. तसं नाही आई, पण दिनेश जवळचा फोन होता ना. दिनेश न करायला पाहिजे होता ना फोन. अरे बेटा, त्यानंच तर आणून दिलं ना दिनेश ना. असं का? म्हणजे दिनेश तोडायला आला होता का? थांबला नाही ना मग? लवकरच गेला का? हो, त्याला लग्नाला जावाचा होता. त्याच्या सासूरवाडीत दुपारचं लग्न आहे म्हणत होता.
मला सोडून दिला, चाय पेलन ना गेला. पाहिला गो आई. अरे माझा राम, जीव तर आहे बेटा, जीव तर आहे. रमेश, माझी आठवण आली का नाही? का आई? आठवण आली का नाही म्हणते? आठवण आली नसती तर फोन केलो असतो का? कालही फोन केलो होतो, परवा पण फोन केलो होतो ना. हो हो, फोन केला होता. कुंताला चांगला लागला असेल ना? घरी नव्हतं तुम्ही? नाही आई, तेही आठवण करत होती तुझी. करत राहिली असेल कामासाठी. का आई तू पण? बापा बापा, मायलेकांचे तर मस्त घुसळपुसळ सुरू आहे. बापा, काही खुश दिसून राहिले ना तुम्ही तर. काऊन कोणता? माझा पोरगा खुश आहे तर तुला दुःख होऊन राहिला का? नाही नाही आईजी, मला कशाला दुःख होईल? नाही बापा, तसाच वाटून राहिला. अरे कुंता, माझा मावस भाऊ आला तर फोन काम नाही केली? अहो, करत होती फोन तर त्यांनीच नाही म्हटलं ना. म्हणाले मला घाई आहे तर मी जातो म्हणाले, चहा प्यायसाठीच तर नाही थांबत होते. मग मी म्हटली, मांडून टाकली गॅसवर तर मग थांबले. विचारा बापा आईला, खरं नाही वाटत असेल तर. हो हो रमेश, बरोबर म्हणते कुंता, त्याला ना घाईच होती. आता आई आली ना तर माझी गोष्ट काही खरी लागतच नाही यांना. अहो, गुड्डी दिसली का तुम्हाला तिकडे? नाही ना, गुड्डी तर नाही दिसली. काऊन घरी नाही आहे का? नाही ना बापा, घरी नाही आहे. एवढी उन्हामानात फिरते. त्या सिटीच्या घरी गेली असेल ना. कुठं फिरेल उन्हात? अहो, काही सांगा नको, लपणी लुपणी खेळतात. आता म्हटली घरी झोप बाई. मग जाशील 4 वाजेकडे खेळायला. टीव्ही पाहत होती आणि कधी गेली तर माहित नाही. आई, तुमच्या जेवढेच तर बसली होती ना गुड्डी? हो, बसली तर होती. मग हे सिटी आली बापा तर त्याच्यासोबत इकडे खेळतो म्हणे. घरीच खेळत असतील ना, तिकडे कोठ्या काठ्यामध्ये असतील खेळत. ए मम्मी, मम्मी, काय झालं गुड्डी? ए मम्मी, चल ना, चल ना. कुठं ग? चल ना मम्मी, टरबूजवाला आलाय ना, चल ना. चल ना मम्मी, घेऊन दे ना, टरबूज घेऊन दे ना. हो हो बापा, हो. कुठं आलाय टरबूजवाला? तो तिकडे आहे, शांता मावशीच्या घराकडे. येईल ना आपल्या घराकडे, थांब ना. नाही ना मम्मी, मग विकून जातील ना. चल ना मम्मी, चल ना. का गुड्डी, टरबूजवाला आला का? हो आजी, टरबूजवाला आला. जा जा, आणाल आणाल घेऊन जा. अहो, जा ना गुड्डी सोबत, घेऊन याल टरबूज. का कुंता, कशी बायको आहेस तू बापा? माझा पोरगा आता उन्हातूनच आला आणि अजून त्याच्या मागे लागली जा म्हणून. जातो मी, जातो. तुम्ही बसून राहा इथंच, मी जातो. चल ना मम्मी, चल ना. थांब ना बापा, का माझा तो रिश्तेदार आहे का? उधारी देईल तर पैसे विषय तर धरू दे. अशी तर घाईच सोडते बापा हे पोरगी. कुठे जाणार आहे? गावातच आला ना विकायला. त्याला चिरा मारून मागल का? हो आजी, हो. चांगला लाल पाहून आणाल. हो ना आजी, मस्त आहेत ना, लाल लालच आहेत टरबूज. ए मम्मी, चल ना, किती वेळ लागते तू? थांब ना गुड्डी, पैसे तर काढू दे का? मम्मी, जास्त पैसे पकड. 3-4 आणून घेऊन. 3-4 कशासाठी? एक आणला तर होते. चल. टरबूजवाला तरबूज, तरबूज घ्या तरबूज, ताजा ताजा तरबूज. 10ला 1, 10ला 1, 20ला 1, 20ला 1, तरबूज घ्या तरबूज. चल छोटू, चल. समोर नाही, चल चल. जाऊ दे, जाऊ दे. काकाजी काकाजी, थांबा थांबा, माझी मम्मी येऊन राहिली ना. अरे बापा, किती वेळपर्यंत थांबायच्या? आता 5 मिनिट झाला. थांबाजीच म्हणून राहिला. आली आली, माझी मम्मी आली. थांबा थांबा. जी भाऊ, का भाव दिलेत टरबूज? स्वस्त आहेत ताई, स्वस्त आहेत. 10चा 1 आहे आणि 20चा 1 आहे. नुसते लहान लहान दिसून राहिले. ताई लहान आहेत म्हणूनच कमी किंमत आहे ना. नाही तर बाजारात आता मार्केटमध्ये किती 50चा 1, तर 80चा 1, तर 100चा 1 असा विकते. एवढे लहान काऊन आहेत त्याची? अजी ताई, का सांगावा, चिल्लर माल निघाला. पहिला वर्ष होता लावला तर काळीच नाही जमली टरबूजची. पण ताई गोड आहे टरबूज ना, गोड आहे. फक्त लहान आहे एवढा आहे, नाही तर 1 नंबर टरबूज आहे. आता चिल्लर माल निघाला म्हणून आम्ही गावोगावी विकतो. नाही तर गावी हिंडायची गरजच पडली नसती. चांगला ठोक टरबूज राहिला असता तर. 20 रुपयात का मिळते ताई? आजकाल काहीच नाही मिळत. मग एवढा टरबूज मिळून राहिला तुम्हाला 10 रुपयात ना 20 रुपयात. मस्त 4-5 टरबूज घेऊनच जा. 4-5 टरबूज घेऊन जा म्हणते आणि चांगले नाही निघाले म्हणजे? हो ताई, मी तुम्हाला देते ना, चिरून देते. आधी खाऊन बघा आणि मग नंतर घ्या. का टरबूजवाला भाऊ आवाज दिलो तर थांबला नाही? अजी ताई, आवाज नाही आला ना. मागे होती मी, आवाज आला तसंच धावत आली तर तुम्ही निघूनच गेले. अजी ताई, चौकामध्ये थांबवतो. असं प्रत्येकाच्या घरात दारासमोर नाही थांबवत. मागच्या चौकामध्ये घेतला ना, खूप सारे लोकांनी घेतला. पूर्ण टालीच भरली होती ना. हे अर्धी टाली खालीच झाली. पण लहान लहानच आहेत हे टरबूज तर. अजी ताई, लहान राहोत की मोठे राहोत, का टेस्ट पाहिजे ना, टरबूजची टेस्ट पाहिजे. तुम्ही खाऊन तर बघा. मग म्हणाल. 1 नाही तुम्ही 2 टरबूज घेऊन न्याल.
आमच्या वाडीचं टरबूजच तसं आहे, फक्त मोठा नाही झाला त्याच्यातच तर मार खाल्ला, नाही तर बम कमाई झाली असती. घेतले का शांतताई? नाही ना बापा, ललिता आताच आली ना, आता पाहूनच राहिली बापा. आता किती देऊ ताई सांगा लवकर. थांब बापा आता. किती देऊच म्हणते, आता पाहू तर दे कसा आहे काय टरबूज. दे ना चाखायला, दे बापा कसा लागते तर. हो हो देतो ना जी काकू. कसा आहे काकू? टरबूज कसा आहे? हो ललिता, कसा आहे टरबूज? का भाऊ ललितालाच दिला आणि आम्हाला नाही दिले ना चाखायला? अजिताई ह्या पोराला दिलो होतो ना, म्हणून नाही दिलो होतं की नाही पोरा तुला? हो हो मम्मी, मी खाल्लो होतो ना, म्हणूनच तर तुझ्याकडे आलो, मस्त गोड आहे म्हणून सांगायला. शांताबाई आहे गे, गोड गिळ आहे, मस्त गोड लागला गे. दे पापा मग 10 रुपयावाला दे मला. थांब मीच निवडतो. अजी काकू सगळे सारखेच आहेत ना, का निवडता याच्यामध्ये? 10 रुपयात मिळतेच का? नाही असा कसा? बिना निवडल्याने घेईन का? नाही, निवडू देत असेल तर घेतो, नाही तर नाही घेत बाबा. पा तो त्या कोणत्यावरचा दे बरं. अजी काकू ते त्या साईडचे ना 20 रुपयावाले आहेत, 20 रुपयावाले आहेत, आणि मग त्यांच्या बाजूचे 30 रुपयावाले आहेत. बापा आताच 10 रुपये म्हणत होता, आता 20 रुपये ना 30 रुपये होऊन गेले का? आहेत ना काकू, हे समोरचे आहेत ना माझ्या 10 रुपयेवाले, ते मागचे 20 रुपयेवाले आहेत, आणि ते त्याच्या मागचे 30 रुपयेवाले आहेत. बघितलं शांतताई कसा आवाज देते? 10 रुपये घ्या, 10 रुपयाचा तरबूज, 20 रुपयाचा तरबूज, आणि आता घ्यायला आलं तर तो 30 रुपयाचा आहे म्हणते, तो 20 रुपयाचा आहे म्हणते. हो आता एकाच प्रकारचे राहतात का तरबूज? वेगवेगळ्या किमतीचे राहतात ना. 10 वाला इथं आहे, पाय ना 10 वाला कोणता पाहते तर. हो दादा, मी का म्हणतो, तो 20 रुपये बनते ना, 2 तरबूज घेतो, 30 रुपयाला लावून दे 2 तरबूज. का काकू याच्यामध्ये भाव करून राहिला तुम्ही? का परवडते का? आम्हाला परवडते का सांगा तुम्ही? का ट्रॅक्टर करून डिझेल भरून आम्ही गावोगावी हिंडतो, विकतो, का परवडते म्हणता तुम्ही? आता चला बा, आपला खर्च पाणी निघाला पाहिजे म्हणून करतो माणूस. नाही काकू, भाव होतच नाही. तुम्ही 2 न्या की 4 न्या, एकच घ्या ना, कशाला 2 नेता? हे ललित आहे ना, घिन लावते कशी तर. 10 रुपयाची तर वस्तू आहे आणि बारलीच घिन करते. का म्हणता काकू? सांगा लवकर. मला समोरही जायचं आहे, लवकर सांगा. देऊ की जाऊ? जी ताई, तुम्हाला किती तरबूज पाहिजे सांगा. ह्या काही काकू घेत नाही. हो रे, ते शांतताईला ताई म्हणते आणि मला काकू काऊन म्हणते? मी का म्हातारी दिसतो का? नाही तुम्ही म्हातारी वगैरे दिसत नाही, पण पल्लू वगैरे टाकले डोक्यावर म्हणून काकू म्हटलं. बरोबर बापा, तुम्हाला पण ताईच म्हणतो. दे एक दे 10 रुपयेवाला. केवढाचा तरबूज आहे हा? ही एका माणसाला होईल. पाय ना कोणता तरबूज केवढासा आहे तर. तेच तर बापा पाहून हसी आली ना मला. ललिता ताई 10चा तर एक आहे, एकच कशाला घेता? 2 घ्या ना मस्त, दोघे जण खाल एक. नाही होते, एकच होते. आमच्या घरी फ्रीज बिरीज आहे नाही ठेवायला, तर नाही घेत बापा. तुम्ही घ्या 4 5. तुमच्या घरी आहे फ्रीज, घ्या ना ताई, आमच्या घरच्या फ्रीज मध्ये ठेवा. नाही 10 रुपये धरून चालू मी, होते एकच होते. बापा ललिता थांब ना, आम्ही तर तरबूज घेतो, थांब ना मग सोबतच जा. घ्या ना बाबा, तुम्ही घ्या, तुमच्या घर जवळ आहे, माझ्या घर दूर आहे. घ्या दोघी जणी आ तरी. ताई का भाव म्हणते का? कोणता? 10 रुपयेवालेही आहेत, 20 वालेही आहेत आणि 30 रुपयेवालेही आहेत. तू कोणता घेत आहे ताई? मी म्हणतो आता 20 रुपयेवाले 2 घेऊन टाकतो. असाही बाजारातूनही आणला तर 40-50 रुपयाला एक मिळते ना. खाऊन पाहिले का ताई? हो, त्या ललितानंच खाऊन पाहिला, गोड आहे म्हणते. अजी तरबूजवाला भाऊ, चिरा मारून द्याल तरबूजला? हो मारून देतो ना. मला द्या 20 वाले द्या बरं 2. हो ताई, ठीक आहे, देतो. हे बरे दिसून राहिले बापा. सोनू, तो वाला तरबूज घे आपल्या हातामध्ये. तुझ्याजवळ पैसे होते ना, देऊन दे काकाजीला. हो अजी ताई, मी का म्हणतो, 50ची नोट दिल्या. एक काम करा ना, 10 वाला तरबूज घेऊन जा, म्हणजे होतात 50 रुपये ठोकटाक. होतात ना भाऊ, हे 2च तरबूज होतात, आता नाही घेत. घेऊन घ्या ना ताई, घेऊन घ्या. फ्रीज मध्ये ठेवाल, काही नाही होत. घे ना ताई, घे ना, बरोबर म्हणतात ना. 50चा एकच तरबूज झाला असता, काय 3 तरबूज होते. तूही घेशील तर मग मी घेतो कोणता? तुला घ्यावा लागेल मग. घेतो ना ताई, मी पण तशीच करतो. 20-20चे हे घेतो 2 आणि एक 10 वाला घेतो 50 रुपयामध्ये. अजी ताई, चिरा मारून देऊ का? हो, त्या 10 वाल्याला मारून दे चिरा. आता हे यांना नको मारून देऊ. मला द्याची 2 द्या, हे 20-20 रुपयेवाले, आणि 10 वाला एक द्या. हा घ्या काकू, चिरा मारून झाला, मस्त लाल लाल आहे.
चला बा, आता आमच्या गावामध्ये टरबूजवाला आला, आता घेतला आम्ही 10 रुपये 20 रुपये टरबूज म्हणते, घेतला. आता कसे निघतात कसे नाही माहीत नाही. या मग तुम्ही पण टरबूज खायसाठी. आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. या लवकर लवकर या तरबूज घ्या. 10 रुपये तरबूज, 20 रुपये तरबूज. लवकर या लवकर या.